सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण एका ब्राह्मण भक्ताची कथा ऐकणार आहोत. ब्राह्मणास देवाने दर्शन दिले. प्रायश्चित्त घेऊन झाल्यावर पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितले की चंद्रभागेच्या तीरी ज्या विप्रांनी मला प्रायश्चित्त दिले त्यास मी आज भोजनास बोलावणार आहे. आमच्याविषयी त्यांच्या मनात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते घालवून त्यास चतुर्भुज स्वरूप दाखवून दर्शन द्यावे असा मी विचार केला आहे. जेणेकरून संतांच्या संगतीच्या वैभवाची जगात ख्याती होईल असा मानस तिला कळविला. ती ह्या भाषणाने आनंद पाहून तुमचा विचार मला मान्य आहे असे म्हणाली. तिचा रुकार मिळाल्यानंतर पांडुरंग भक्त मंडळीसह विप्रास भोजनास बोलावण्यास निघाला. नामदेव वगैरे भक्तमंडळी समागमे घेऊन पंढरीनाथाने ब्राह्मणास भोजनास येण्याविषयी आमंत्रण दिले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही तुमचे आश्रित आहोत. आपले आमच्या ठिकाणी प्रेम पाहून आम्हास संतोष वाटला वगैरे बोलून त्यांनी देवाची बरीच स्तुती केली. नंतर जेवणाची वेळ झाली तेव्हा ब्राह्मण भोजनाकरता रावळात आले. त्यास पात्रावर बसवून देवाने ब्राह्मणाचे पाय धुवून तीर्थ घेतले. त्यांची पूजा केली. मग संकल्प सोडल्यावर मंडळी जेवावयास लागली. यथास्थित भोजन होऊन सर्व मंडळी तृप्त झाल्यावर आमच्या पदरी पुण्याचा अंश होता म्हणून तुमच्या भेटी झाल्या असे देवाने त्यावेळी विप्रास सांगितले. मग पांडुरंगाने निवृत्ती, ज्ञानेश्वर, सावतामाळी, सुदामा, विसोबा खेचर, चोखामेळा, बंका, गोरा कुंभार इत्यादी भक्तास भोजनाकरता आपल्या पंक्तीस घेतले. हे कौतुक इंद्रादी देवांनी पाहून पुष्पवृष्टी केली. हे पाहून विप्र आश्चर्य करू लागले. त्यापैकी एक जण म्हणाला, हा प्रत्यक्ष पांडुरंग खचित. मनुष्यांना एवढे भाग्य कुठून असणार? हा क्रियाकर्मरहित, यास प्रायश्चित्त कसे द्यायचे? याचे सुंदर रूप पाहून आपणास आपल्या देहाचा विसर पडतो. चित्त भुलून जाते. या शरण गेलो तर आपले जन्ममरण चुकेल. अशा प्रकारचे ब्राह्मणाचे भाषण ऐकून पांडुरंगास हसू आले. मग त्याने गृहस्थाचा घेतलेला वेश सोडून दिला आणि आपले खरे चतुर्भुज रूप प्रगट करून ब्राह्मणास दर्शन दिले. त्यावेळी मस्तकावरील दिव्य रत्नांचा किरीट, कस्तुरीचा टिळा लाविलेला, कानात कुंडले इत्यादी अनेक दिव्य अलंकारांनी युक्त असे रूप पाहून विप्रांचा अभिमान नाहीसा झाला. द्वैत भाव विरघळला. वृत्ती आनंदमय झाली व ते पांडुरंगास शरण गेले. मग विठोबाने ब्राह्मणास सांगितले की ज्यांनी भक्तीने मला बांधून टाकिले त्याचा मी दास आहे. मला त्यांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांनी याच उपायाने मला आपला दास करून ठेविले. तसाच हा सावतामाळी, विठोबा खेचर, विसोबा खेचर, गोरा कुंभार, सुदामा, चोखामेळा, बंका इत्यादी माझ्या भक्तांचे मजवरचे उपकार झाले आहेत ते कोठवर सांगत बसू? ते ऐकून विप्र म्हणाले, पंढरीनाथा, आता तू आमची माया ममता तोड व तुझ्या चरणांचा वियोग न होईल असे कर. आम्हास मुक्ती नको, धनदौलत नको, पण संतांची संगत जन्मोजन्मी द्यावी. आम्हास संतांचा समागम निरंतर घडावा इतकेच मागतो. मग गर्भवासाचा सुद्धा वीट यावयाचा नाही. तुझे प्रेमयुक्त भजन करणे हेच आमचे क्रियाकर्म. अशी बहुत प्रकारांनी ब्राह्मणांनी पांडुरंगाची स्तुती केली. हे भाषण ऐकून पांडुरंगास संतोष वाटला. मग त्याने सर्वांस आलिंगन दिले आणि सांगितले की ज्ञानदेव तुम्हास सांगेल त्याप्रमाणे तुम्ही वागा. नंतर ज्ञानदेवास सांगितले की ही मंडळी तुमच्या हवाली केली आहे. यास आपण अक्षय वर द्यावा. ही भगवंताची आज्ञा ज्ञानदेवाने मान्य केली. पांडुरंगाने नामदेवावर आणि नामदेवाने पांडुरंगावर किती प्रेम दृढ आहे हे त्यावेळी पंढरपुरातील सर्व लोकांस ठाऊक झाले. नामदेवांचे चरित्र हा भक्तिरसाचा उत्कृष्ट मासला होय. परमेश्वर भक्तीला किती वश होतो हे नामदेवाच्या चरित्रावरून दिसून येते. देहाचे सार्थक व्हावे यासाठी अशा कथा नित्य प्रेमाने वाचून भगवत चिंतन करावे. श्री संत लहानूजी महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.